सध्या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज अ ब कड एससीतून आरक्षण मागतंय आणि हे अ ब कडमधून आरक्षण मागितल्यामुळं मातंग समाजाचा फायदा होईल का घाटा होईल, काय वाटते तुम्हाला? आम्ही चळवळीचे जे कार्यकर्ते आहोत, बाबासाहेब हे आमचे बाप आहेत. ज्या बापानं आमची घटना लिहिली, आम्हाला ज्या बापानं संविधानातून हक्क दिलेत, त्या बाबासाहेबाच्या बाबतीत जे कोणी एडेबागडे ज्याला बाबासाहेब समजले नाहीत, ती काहीतरी गरळ ओकत आहेत, त्याला माझी विनंती आहे, बाबा तू बाबासाहेब वाच. बाबासाहेबांना आम्हाला संविधान दिले, आम्हाला जगण्याचा अधिकार दिला आहे. आणि मातंग समाजाची जी काही पूर्वी अधिकारी झाले तर आता येणारे पोरं आहेत, ते फक्त घटनेमुळे झाले. त्या आरक्षणामुळं 13% आरक्षण आहे. त्या आरक्षणाच्या बाबतीत मी बोलत असताना सांगू इच्छितो, बौद्ध समाजाला 1% आरक्षण आहे. 49 जातीमध्ये आहेत, त्याच्यामध्ये मांग जात आहे, त्याच्यामध्ये मागाचे वर्गीकरण आहेत. आणि त्या वर्गीकरणामधून तुम्हाला जर आरक्षणाचे तुम्ही जर मागणी कराल, तुमचा तोटा आहे. ज्या बापानं आम्हाला घटना दिली आहे, त्या बापाची आम्ही औलाद म्हणून जगत असताना तुम्हाला राजकीय आरक्षण असेल, तुम्ही आमदार झालात, खासदार झालात, तुम्ही मंत्री झालात, बौद्ध समाजाने कधीच तुमचा दोष केला नाही. मी सांगू इच्छितो, अहमदपूर तालुक्यातला इतिहास आदरणीय सुप्रिय भाऊ असतील, जेव्हा अन्याय अत्याचार झाला त्यावेळेस आम्ही त्या माणसाकडे जातो. आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या, एससीमध्ये ग्रामपंचायतमध्ये घ्यायचं जर म्हणलं, बौद्ध समाजाला नाकारते. इथं ग्रामपंचायतमध्ये गेल्या टर्मला आणि आताच्या टर्मला 14 ते 16 येवन आणि येवन मातंग समाजाचे सरपंच आहेत. का बाबा, त्याने कॅपेबल नाहीत का? बौद्ध समाज कॅपेबल नाही का? पैसे नाहीत का? पण ती जात, ती हिंदुवादी लोक, आर्यसचा पडगा आणि देवधर्म आमच्या डोक्यातून जात नाहीत. माता समाजाला विनंती आहे, तुम्ही त्याच्या नादी लागू नका. आता इथं उभा करत असताना अण्णाभाऊसाठीची जयंती सुरुवातीला भाऊसाहेबानं केली, त्याच्यानंतर सुप्रिय भाऊच्या वडिलांनी उभा केली. मग माता समाज आमचा उभा राहिला. आम्ही चळवळीनं ताकदीनं TN कांबळे असतील, उत्तम माने साहेब असतील, RS वाघमारे साहेब असतील, आमचा युवानेता आशिष असेल, मी असेल, आम्ही चळवळीला झुकून दिलेले कार्यकर्ते आहोत. इथून पुढे बाबासाहेबाच्या विरोधात किंवा बाबासाहेबाची चळवळ आणि बाबासाहेब सोडून आम्ही जगू शकत नाही. आणि आंबेडकर चळवळ ही आम्हाला एक आमचा श्वास आहे, आमचा प्राण आहे. खेड्यापाड्यामध्ये आम्ही जगत असताना मातंग समाजाचा नवरदेव जर कुठे गेला, त्याला मारहाण झाली, त्याला हाणत येतो, किती एक प्रकरण झाले. तिथं मग मागाचे किती लोक गेले पोलीस स्टेशनला. तिथं आमचे बौद्ध बांधव, आम्ही त्याला मोठे भाऊ म्हणतो. आणि त्यानं आम्हाला तेवढ्याच बाबतीची एवढी शिकवण आमच्या बाबतीत त्याने आम्हाला दिली आहे. ते आमचे आदर्श आहेत. बाबासाहेब सोडून आम्ही ही चळवळ किंवा आमचा पाऊल बी जाऊ शकत नाही. प्रश्न राहिला त्या आरक्षणाचा. आरक्षण ही 13% आम्हाला जी दिले, त्याच्यामध्ये 1% फक्त बौद्ध समाज आहे. आमचं नुकसान इथं झालं आहे की आमचा समाज दुबळा आहे, गरीब आहे, बँड वाजवते, व्यसनाधीन आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडे शिक्षणाचा अभाव कमी आहे ना. उद्या ही तुम्ही जी मुलाखत देत आहे, एखाद्या वेळेस तुमच्या मातंग समाजातले हुशार, आता मी त्यांना असंच म्हणेन की असं म्हणतील किंवा हे दारू पाजून किंवा दारू पिलेल्या माणसाची जाणीवपूर्वक मुलाखत टाकली, याबाबत काय सांगता? मी एक बाबासाहेबाचा कट्टर कार्यकर्ता आहो. मला तुम्ही लाखाची हिरामोती द्या, मी दारू पिऊन आयुष्यात बाबासाहेबाचं नाव घेऊन कधीच मुलाखत देणार नाही, दिली बी नाही. माझे वडील, माझं अख्खं खानदान काजळी पडल्याचं आमच्या गावामध्ये आम्ही बाबासाहेब एवढा ताकदीने स्वीकारला आहे. त्याच्यामुळं आणि मी 2007ला आवडसाहेबाच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस मी काम करीत होतो, तब्बल मी 9 वर्ष चलो बौद्धिकीवर काम केला. त्या बाबतीत ही जी भानगड चालू झाली आहे, भाजप आणि RSS ही माइंडेड लोक आमच्या शिकलेल्या पोरायला, 11वीच्या पोरायला त्यानं डोक्यामध्ये घातली, हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व. आता आपल्या तालुक्यामध्ये मातंग समाजाचे खेडोपाडी आहे, म्हणजे अहमदपूर तालुक्यात शिकलेल्या पोरांची संख्या बौद्ध आणि महार समाजापेक्षा किती पटीनं कमी किंवा जास्त असू शकते? समसंख्या आहे. पोरं शिकवायला का 100% शिकायले. त्याचे आईवडील आज बी रोजगार करू लागले, पण त्याच्या डोक्यात आले
तुम्ही ज्यावेळेस आमच्या गावात जयंतीला येता की आम्हाला प्रबोधन करता किंवा आमचे लोक ज्यावेळेस 14 एप्रिलला येतात की ते न म्हणालेत की बाबा बाबासाहेबाचं अनुकरण करा, आपलं काहीच खरं नाही. त्यामुळं आमचा समाज, मी तर असं म्हणेन की पिढीच घालणार नाही. आमच्या एवढं आयुष्य वाटोळं झाले. आणि बाबासाहेबांनाच म्हणाले होते की मांगा महाराजची ज्यावेळेस परिषद झाली उस्मानाबाद जिल्ह्यात पडोळ्यामध्ये 2 दिवसाची परिषद होती. आणि बाबासाहेब म्हणाले होते त्याच्या रूममध्ये ज्यावेळेस मांगाचं पोरगं राहत होतं आणि त्यावेळेस बाबासाहेब म्हणे मला जर मुलगी असती तर मी मांगाच्या घरी दिलो असतो. त्यावेळेस जातीभेदाची आणि जातीअंताची लढाई ती बाबासाहेबांच्या पुण्याईने आमचे बी आज आम्ही पुनर्विवाह आम्ही कोणाला त्याच्यामुळं. तर हे होते विनोद नामपल्ले. आंबेडकरी चळवळीमध्ये यांनी आपलं आयुष्य घातलंय आणि आंबेडकरी चळवळीचा हा खरा शिलेदार आहे. अशाच या विनोद नामपल्ले सारखी विचारधारा असणाऱ्या मातंग युवकांना विनंती आहे की आपण या सध्या सुरू असलेल्या अबकडच्या आंदोलनात थोडासा विचार करावा आणि एकमेकावर ताशेरे ओढण्यापेक्षा या आंदोलनाला वेगळी दिशा न देता आपण हे आंदोलन शांततेनं पार पाडावं असं जय हिंद न्यूजच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगत आहे. धन्यवाद. 1 मिनिट बोलायचं. जय हिंद न्यूज मराठी.